चिंचा बोर उडान पोर खाऊन येती शाळे मोर दंगा मस्ती भारी मॅच ओठावरती मिशेचा साथ शाळेच्या त्या बरं झालं बाबा झाले एकदा ऑनलाईन एक्झाम टेन्शन आलं चित्या एकदम तर झाली पण ते कॉम्प्युटर डॅमेज करणाऱ्या गुन्हेगाराचा अजून तपास नाही लागला. त्या गुन्हेगारानं आपली एक्झाम होऊ नये म्हणून कॉम्प्युटर डॅमेज केले असतील ना तर तो आता सगळ्यात रागात असेल कारण आपण त्याच्या प्लॅनवर पाणी फिरून एक्झाम दिले. पण तो रागाच्या परत दुसरं काय करणार नाही ना आता. हॅलो काय त्या जगदळेनं ऑनलाईन परीक्षा घेतल्या तरी वाटलंच होतं मला तो सहजासहजी नाही हारणार. त्याला बरबाद करण्यासाठी ना एक वेगळाच डाव रचला पाहिजे. स्वीटी, अगं काय हे काय अवस्था करून घेतली स्वतःची. माझं प्रेम मला या अवस्थेत घेऊन येईल असं वाटलं नव्हतं मला पल्लवी. अगं पण नेमकं झालंय काय, तू चालली कुठं. सर्व काही त्याग करून ना मी माझ्या प्रेमाकडे चालली आहे कायमस्वरूपी. अगं सुटे पण विचार तरी कर ना. मी पूर्ण विचार केलाय, ठामपणे निर्णय घेतलाय मी. आता फक्त तू अडवू नकोस, नाही तर माझे पाय नाही उचलणार. अगं सुटे थांब ना. नाही पल्लवी, मला जाऊ दे. माझ्याकडे हा एकमेवच पर्याय उरलाय. अगं सुटे, अगं स्वीटी थांब ना. यातच सर्वांची भलाई आहे.
गॉड, एवढं भयानक स्वप्न, आणि ते देखील इतक्या पहाटे. का पडला असेल, आणि ते देखील मलाच का पडला असेल. नक्कीच काहीतरी भयानक घडणारे नसेल ना. त्या दिवशी पडणारे ते तसंच होते, आणि रात्री पडलेलं का पडत असतील बरं मला याची स्वप्न. अगं सुटे, अजून तू त्या स्वप्नाचाच विचार करते. आम्ही सांगितले ना त्या स्वप्नाचा विचार करत जाऊ नको म्हणून. कसा करू नको ग, म्हणजे स्वप्नाच्या अगोदर काय घडलं, त्याच्यानंतर काय घडणार आहे काहीच कळत नाही. फक्त स्वप्न मात्र पडतात आहे. अगं सुटे, स्वप्न ही अशीच असतात, त्या स्वप्नांना अर्थ काय, त्यामुळे स्वप्नाचा जास्त विचार करायचा नसतो. अगं पण कसा नाही करायचा ग विचार. म्हणजे बघा ना, शाळेच्या पहिल्याच दिवशी मला ते पडलेलं भयानक स्वप्न, नंतर प्रवीणचा आणि माझे विनाकारण वाद झाले, आणि मग एकाच दिवशी शाळेतील सगळे कम्प्युटर डॅमेज झाले, आणि मग मला ते रात्री पडलेलं स्वप्न. या सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठेतरी कनेक्शन आहे असं नाही का वाटत तुम्हाला. स्वीटी, म्हणजे याचा अर्थ 10वीच्या वर्षात तुझ्यासोबत काहीतरी भयानक घडणार आहे. हो ना, हो ना, तुम्हाला पण असंच वाटतं ना. हां, मला पण असंच वाटतंय. या वर्षात नक्कीच काहीतरी विचित्र घडणार आहे. एवढी काय सिरियस होती, आम्ही तर तुझी चेष्टा करत होतो. काय बाई, किती घाबरले होते का मी. अगं एवढा काय विचार करते, तुझी चित्र आम्ही पण बघतो, आम्हाला पण स्वप्न पडत ना, आम्ही नाही असा विचार करत बाई. बोले तुला आपण वाच लावू. हां हां, तिकडे लावायचे ना. चल. अजून नाराज आहेस माझ्यावर? मी का नाराज होऊ कोणावर, तेवढा अधिकार कुठे मला. आता काय बोलतेस, तेवढा अधिकार आहे ना तुझा माझ्यावर. हो का, म्हणूनच त्या अधिकाराने पूर्ण शाळेसमोर माझ्या इज्जतीचा कचरा केलास तू. माफी मागणं खूप सोपं आहे प्रवीण, अवघड असतं ते फक्त माफ करणं. आणि तू कधीतरी तुझ्या स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ, मग कळेल तुला किती त्रास होतो ते. जेव्हा आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो ना, तेव्हा तोच व्यक्ती आपल्या इज्जतीचे धिंडोळे उडवतो, तेव्हा किती त्रास होतो ते. अगं साक्षी राहिली ना, ती नारळ फोडून येते, आपण जाऊ. स्वीटे, एवढं पण काय हट्ट धरलाय, पव्या एवढा माग लागले तर करून टाक ना पव्याला माफ. पल्लवी, मी त्या दिवशी रात्रीच सांगितलं होतं, मी प्रवीणला कधीच नाही माफ करू शकणार. स्वीटे, मान्य, प्रवीणने जे केले ते चुकीचं होतं, पण तू त्याला आयुष्यभर का तरसवती. कधी ना कधी प्रवीणला माफ करावंच लागेल तुला. पल्लवी,
शरीरावर झालेल्या जखमा ना विसरता येतात, पण मनावर झालेल्या जखमा कधीच नाही विसरता येत. प्रवीणने भर गल्लीमध्ये मला कॅरेक्टरलेस सिद्ध केले. माझ्या इज्जतीचे धिंगळे उडवलेत त्यांनी. तू काही म्हण, पण मी त्याला कधीच नाही माफ करू शकणार. स्वीटे, ठीक आहे, तुला जे योग्य वाटतंय ते कर. आम्ही काय सांगणार तुला. काय मुंबईकर, आज सकाळ सकाळ देवदर्शनाला, पण मुंबईच्या मॉडर्न सिटीला आज देवाची कस काय आठवण झाली गडे? कपाव्या लवकर पटावा म्हणून देवाला नवस मागायला ती. अहो ऋषीभाऊ, काय बोलताय तुम्ही? हे ती स्वीटी कशाला त्या पव्यासाठी नवस करल? का त्या पव्यासाठी नवस करून या स्वीटीला परत त्या पव्याच्या हातची झापड खायची काय? आयला गाणे ही माझ्या लक्षातच आलं नाही की का. पण होय सुटे, तुमच्या दोघात गैरसमज निर्माण करायला आमची काही कमी नाही ना पडली? होय का? हा, कमी पडली असली तर सांगा बर का, आम्ही ती पण उरली सुरली भरून देऊ तुम्हाला. प्रवीण आणि माझ्यामध्ये गैरसमज निर्माण करून ना तू खूप खुश असशील ना ऋषी? तुला काय वाटलं, हे असे फालतू गैरसमज निर्माण करून तू जिंकलास? पण एक गोष्ट ना लक्षात ठेव, ज्या प्रवीणने मला कानाखाली मारली ना, तोच प्रवीण माफी मागण्यासाठी माझ्या मागे मागे पळतोय. त्यामुळे त्याला माफ करायला मला वेळ नाही लागणार आणि आमच्या दोघांना पण एकत्र यायला वेळ नाही लागणार. स्वीटे, चांगलाच गोड गैरसमज आहे की तुझा. तुला काय वाटतं, पव्या तुझी माफी मागतोय म्हणजे तो तुझ्यावर प्रेम करतोय? अगं तू चल. पव्या माफी मागतोय याचं कारण त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो तुझ्यावर प्रेम करूच शकत नाही, कारण त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त प्रियंकाची जागा आहे आणि तुझी जागा त्याच्या खेटरापाशी या. ऋषी, तोंड सांभाळून बोल. हा, अयो, मुंबईकरला राग आला. पण तुझा राग पाहून या ऋषी भाऊला लय आनंद झाला. काय गाण्या? अहो हा ना ऋषीभाऊ, ही स्वीटी तापलेली बघून तर मला परमानंद झालाय. परमानंद, धन्य धन्य झालो बाबा मी. मंगाने, या आनंदात तो एन्जॉयमेंट बनत आहे. मग चला मुंबईकर, येऊ का? जाऊ द्या, चला. मागितली का नाही स्वीटीची माफी अजून तू? कशी त्या मी तिची दोनदा माफी मागितली, पण ती मला माफ करायला तयार व्हाय नाही. पव्या स्वीटी लय हट्टी मुलगी आहे. मला वाटत नाही ती तुला अशी सहजासहजी माफ करेल म्हणून. ती हट्टी ना, मी पण डबल हट्टी. भाऊ कशी माफ करत नाही ती मला. असं ती बघा आली तिनं, दाखव मग माफी मागून तिची आत्ताच. मी आत्ता जातो आणि तिची माफी मागतो. भाऊ कशी माफ करत नाही ती. जा. पव्या माफी मागतोय याचं कारण त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो तुझ्यावर प्रेम करूच शकत नाही, कारण त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त प्रियंकाची जागा आहे आणि तुझी जागा त्याच्या खेटरापाशी या. अगं स्वीटी, काय झाले तुला? हा,
ज्यावेळेस मी तुझ्यावर नाराज होतो त्यावेळेस तू माझ्या मागं मागं पळायची माफी मागण्यासाठी, आणि आता आता भाऊ खाते या. जोपर्यंत तुम्हाला माफ करत नाही तोपर्यंत मी तुला इथून जाऊन देणार नाही. ठीक आहे, करते मी तुला माफ, पण त्या बदल्यात मला तुझ्याकडून काही हवंय. स्वीटी, तू माफीची किंमत मोजते? हवं तर तसं समज. ठीक आहे, तुला काय हवंय ते द्यायला तयार आहे मी. मग काय मागायचं? प्रवीण, मी तुला माफ करेन, पण त्या बदल्यात मला तुझं प्रेम हवंय. प्रेम. स्वीटे, तुला चांगलंच माहितीये प्रियंका शिवाय मी दुसऱ्या कुणावरही प्रेम करत नाही. हा हा, त्याच प्रियंकाची जागा हवी आहे मला. काढून टाक तिला तुझ्या हृदयातून आणि विसरून जा तिला कायमस्वरूपी. स्वीटे, माझ्या आयुष्यातून प्रियंकाची जागा कोणीच घेऊ शकत नाही, आणि तू तर ना कधीच नाही. अगं, मला वाटायचं की मी तुझा खूप मोठा अपमान केलाय. तुझी माफी मागण्यासाठी मी तुझ्या मागं मागं पळायचो, पण तू याचा असा गैरफायदा घेशील हे मला कधीच वाटलं नव्हतं. अरे पव्या, स्वीटीचा तसं बोलण्याचा उद्देश नव्हता. ती भले तिच्या चुकांवर पोतारा फिरवायची काय गरज ना. तुमच्या लाडक्या मैत्रिणीची काय लायकी ना ती मला आता चांगलंच कळालंय. वाह वाह, अब जाके सुकून मिला इस ऋषीभाऊ के कलेजे को. गण्या, लय दिवसापासून वाट बघितली बघ या दिवसाची. अहो ऋषीभाऊ, मी तर तुम्हाला म्हणतच होतो की सब्र का फल मीठा होता है, पण तुम्ही तर काय दम धरायलाच तयार नाही. उतावळा नवरा कोणी गेला पाशी. अहो ऋषीभाऊ, ती स्वीटी एक खाऊन ग बसली म्हणून बोलय, नाही तर लागाच्या मला पव्याने अजून एखादी वळली असती. बर, अरे तिला तसंच पाहिजे. लय उडत होती या ऋषीभाऊ समोर, बराबर पाव्यान तिला तिची लायकी दाखवली बघ. अहो ऋषीभाऊ, आपण चालत अशी खेळलो होतो की एकाच दगडात दोन पक्षी तर मारणारच होते ना. नाही गण्या, आत्ताशी स्वीटचा बदला पूर्ण झालाय, अजून पाव्याचा बदला पाहतो. अहो ऋषीभाऊ, मग टेन्शन कशाचं आहे? काढू की त्याच्यासाठी पण सवड आपली. वेळ काढून त्याचा बी मुहूर्त काढू आणि त्याला कोण दाखवू मग त्याची चांगलीच लायकी. अरे वा, बिट्टाळी ह्याला म्हणतात गणूभाऊ. अहो ऋषीभाऊच्या डोक्यामुळेच सगळ्याची डोके ठीक आहे. ऋषीभाऊ म्हणतात तर ऋषीभाऊ लावा ताकद, लावा ताकद. असं. हा हा, त्याच प्रियंकाची जागा हवी आहे मला. काढून टाक तिला तुझ्या हृदयातून आणि विसरून जा तिला कायमस्वरूपी. सुटे, तू माझ्या प्रियंकाला माझ्यापासून दूर करायला निघाली होती. अगं, तुझी लायकी आहे का माझ्या प्रियंकाचं नाव घ्यायची? आणि तू माझ्या प्रियंकाची जागा घ्यायला निघाली होती. माझ्या प्रियंकाची जागा घ्यायला निघाली तू. माझ्या प्रियंकाची जागा. तू शांत हो. शित्या, आता मला शांत बसून चालणार नाही. आता लय राग आलाय मला. अरे पव्या, मला माहिती आहे स्वीटी तुझ्यासोबत जे तिचं काय. नाव सुद्धा घेऊ नको माझ्या समोर. बर बर बर, नाही घेत तिचं नाव. तू शांत उभं आधी. तुला अक्कल आहे का नाही? तू प्रवीणला असं काय बोलायची काय गरज होती ग? मान्य मला, मी प्रवीणला जे काही बोलले ते चुकीचं होतं, पण त्यासाठी तू माझी अक्कल काढायची काही गरज नाही. अगं पण तुझ्या या असल्या बोलण्यामुळे प्रवीणवर काय घडलं असेल याची तुला थोडी तरी कल्पना आहे का नाही? हो आहे ना, खूप चांगली कल्पना आहे. आणि हे बोलायला ना मला प्रवीणनेच भाग पाडलं होतं. त्या ऋषीने ती घाणेरडी चिठ्ठी लिहिली
त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा जर प्रवीण एकदा माझ्यावर विश्वास ठेवला असता ना तेवढं मोठं कारस्थान झालंच नसतं. अगं पण त्या दिवशी प्रवीणची मनस्थितीच नव्हती की तो काय असा विचार करू शकेल. त्यामुळे त्याला वहीत जी चिठ्ठी सापडली तीच त्याला खरी वाटली. अरे अशा लाख चिठ्ठ्या येतील रे, पण प्रवीणने एक मैत्रीण म्हणून एकदा तरी माझा विचार करायला हवा होता ना. अगं स्वीटी, ज्याच्या डोक्यात बाकीच्या विचारांचे मोह घोंगवत असतील त्याला असला विचार करायला वेळ तर हवा की नाही. अरे अशा कोणत्या विचारांनी त्याला घेरलं होतं रे की ज्याच्यासमोर माझ्या इज्जतीची त्याला किंमतच राहिली नाही. अगं स्वीटी, ज्या मुला शाळेच्या पहिल्या दिवशी एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून बेशुद्ध करण्यात येईल त्या मुलाची मनस्थिती कशी असेल. काय बेशुद्ध? हा, शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवीणला बेशुद्ध करण्यात आलं आणि त्याच दिवशी आपल्या शाळेतले कॉम्प्युटर सुद्धा डॅमेज करण्यात आले. होय, सापडलं. मी प्रवीणला समजून घेण्यात खूपच मोठी चूक केली. हे सर्व जर मला अगोदर माहीत असलं असतं ना मी प्रवीणला त्रासच दिला नसता. अर्शित्या, पव्यासोबत एवढं सगळं घडलं मग तुम्ही जगदाई सरांना का नाही सांगितलं? अगं जगदासांना कसं सांगणार सर, विश्वास तरी ठेवतील काय गोष्टीवर. कारण ज्यावेळेस प्रवीणने मला सांगितलं होतं त्यावेळेस माझा त्यावर विश्वास नव्हता. नाही ते काही नाही. तुम्ही ही खबर जगदाई सरांना द्यायलाच पाहिजे, कारण यामध्ये प्रवीणच्या जीवाला धोका असू शकतो. नाही स्वीटी, आपण ही जगदासांना नाही सांगू शकत. याचं काय करायचं ते फक्त प्रवीणच ठरवेल. आपण यात हस्तक्षेप करायला नको. असा मॅटर आहे काय? म्हणजे जे काय शाळेत घडत होतं ना त्याची कल्पना त्या पाव्याला अगोदरपासूनच होती. पण नाव ऋषीभाऊ म्हणजे त्या पव्याला त्या घड्याळाच्या आधारावर तो गुन्हेगार सरांच्या अगोदर सापडू शकतोय. पण पव्याला जर तो गुन्हेगार सापडला तर अख्ख्या शाळेचा हिरो तर तोच बनेल आणि त्याचा माज तर आणखीनच वाढेल. मग आपण काय अंडे घोळत बसायचं काय? नाही गाण्या, अरे तू म्हणला होता ना मगाशी त्या पव्याचा बी एक ना एक दिवस मुहूर्त काढायला पाहिजे. बघ आता हा ऋषी भाऊ त्या पव्याचा कसा मुहूर्त काढतोय ती. नाही त्याची शोध मोहीमची मोहीम त्याच्यावरच उलटून लावली ना तर नाव नाही लावणार ऋषी भाऊ. अहो पण ऋषीभाऊ तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? कळल लवकरच कळल तुला. चिंचा पोर उडान पोर खाऊन येते शाळे मोर दंगा मस्ती भारी मॅच ओठावरती मिशेचा साथ. शाळे